नमस्कार, कुकिंग विथ वैभवी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी. चला तर मग प्रथम आपण रगडा बनवायला घेऊया. चला तर मग प्रथम आपण पांढरे वाटाणे भिजत घातलेले ते आणि बटाटे यांना उकळून घेऊया, शिजवून घेऊया. पाणी, हळद आणि चवीनुसार मीठ. हा आपण रगडा तयार करून घेऊया. कुकरच्या आपण आता 4-5 शिट्या करून घेऊया, म्हणजे आपला रगडा तयार होईल. चला आता आपण गोड चटणी बनवायला घेऊया. त्याच्यासाठी बिया काढून खजूर आणि हे चिंच ह्या दोघांना आपण आधी बॉईल करून घेऊया, थोडं शिजवून घेऊया म्हणजे वाटायला बरं पडतं. पाणी मी तापत ठेवलंय. आपण ह्याच्यात खजूर, हा एक पॅकेट खजूर आहे आणि 50 ग्रॅम चिंच ही आपण थोडी शिजवून घेऊया. हे बघा, खजूर आणि चिंच आता शिजलंय. आता आपण गॅस बंद करून याला थंड करून मिक्सर मधून वाटून घेऊया. हे बघा, चिंच आणि खजूर आपण गार झाल्यावर वाटून घेतलं. आता आपण ह्याला गाळून घेऊया. चाळणीत आपण ह्याला गाळून घेऊया नीट. हे बघा, हे चटणी आता वाटून थोडीशी गॅसवर आपण काय करूया, त्याला गरम व्हायला ठेवूया. त्याच्यात आपण थोडासा गूळ आणि गूळ नंतर आपण किंचित ह्याच्यात थोडासा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया आणि ह्याला एक उकळी काढून घेऊया. ही बघा, आपली चिंचेची गोड चटणी तयार झाली. आता आपण ह्याला साईडला ठेवूया आणि तिखट पाणी बनवायला घेऊया. चला आता आपण तिखट पाणी बनवायला घेऊया. त्याच्यासाठी हे कोथिंबीर आणि पुदिना मी धुवून स्वच्छ घेतलाय, तो आपण मिक्सर मध्ये घालूया. आणि ह्या 2 मिरच्या आणि हे थोडंसं आलं, त्याची आपण एक पेस्ट करून घेऊया. बघा, तिखट पाण्याची चटणी आपली आता वाटून झाली आहे. आपण आता ह्याला गाळून घेऊया. हे बघा, आता आपलं हिरवं पाणी वाटून झालंय. आता आपण काय करूया, आपल्याला हवं तितकं त्याच्यात पाणी घालूया. पाणी घातलं की चवीनुसार थोडं कमी घालूया. मीठ, हे काळं मीठ, सेंधव मीठ, हा पाणीपुरी मसाला, 2 चमचे पाणीपुरी मसाला हे घालून ह्याला छान ढवळूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशी पाणीपुरी तुम्ही करून बघा. हे बघा, आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार.